एक जण म्हणला अण्णा मी वारीला जातो. मग कसं हाणतू का आम्हाला? तू वारीला जातो म्हणलं हाणतू आम्हाला? काय नवले वारीला, तू माणूस आहे म्हणून जातो ना. तुला जर बोकड्या केला असतं तर सतारभाईनं एकादशीला कापलं असतं. तुला जर कोंबडं केलं असतं तर हिंदूच्या लोकांना कोण्या दिवशी कापले असते? त्या सतारभाईला काय म्हणून नाव ठेवायचे? याच्या सगळ्याच्या बनेली काढा बरी, याच्यात किती सतारभाई गवसत येत. लोकांना नाव ठेवून काय फायदा? काय अर्थ आहे का त्या गोष्टी? लोकांना नाव ठेवून काढा बरं सगळे बनेली. पटपट पटपट ओळखू येतात का नाही तुमच्यात अख्तरभाई किती आहेत म्हणून? तू ही कीर्तनात बसते म्हणजे लय शुद्ध आहेत का? हे नाही, हे आग्या मोळाच्या माशा आहेत. धुपन आणल्यावर कांदा काढू देतात. धुपन कळतं ना तुम्हाला? माशा आंधळ्या होत्यात त्या उठून जातात, घेऊन जा म्हणतात मध. आणि गंधावाला दिसल्यावर त्याला डसत्यात. नाही, गुणाला महत्व आहे. गुणाला देखाव्याला, हा संप्रदाय देखावायचा नाही. याच्यात गुणाला किंमत आहे. गुणाला देखाव्याला मुळीच किंमत नाही. गंध किती मोठा लावलाय त्याच्यापेक्षा वागतो किती चांगला. हरिपाठ म्हणतो रोज सकाळी देवाच्या दर्शनाला जातो, त्याच्यापेक्षा कामं किती चांगले करतो ते सांग. देखाव्याला किंमत नाही. अर्धा एकर रानात आंब्याची सावली, कैरीत लागत नाही. काय कामाचा आंबा? 500 गायी येतात, चमच्याभर दूध नाही. पोरगी बाळातपणाला आल्यावर धेनू शिरविना, तरु फल विना, नदी नीर विना, गेहबाल विना. मंदिर 5 कोटीचे, मूर्तीच कोणाची नाही. काय करतो मंदिराला? त्या आपल्याकडे कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला नाही. चला, काम करत असताना कसला विचार करत नाही. फक्त त्याची योग्यता पाहिजे, त्याची लायकी पाहिजे, त्याचा तो अधिकार पाहिजे, तो दर्जा पाहिजे. इथं बसलेल्या माझ्या माईंना सांगू तुम्हाला, जी बाई निष्ठेनं आपल्या मालकाची सेवा करते का, तिला एकदा जरी पंढरपूर पाहायला नाही भेटलं तरी तिच्या हाकेला धावतोय. आणि मालकाची सेवा न करता महिन्याला पंढरपूरला जाती, तिच्याकडं तर कसाच बघत नाही. बिलकुल नाही. मालकाला नाही, काय नाही, तुला कसं काय? महाराज, जी बाई नवऱ्याच्या दिवसात 3दा पाया पडते का, तिच्यासाठी 3.5 घंटे सूर्य थांबला. 3.5 तास मालक झोपलेले होते. झोपलेलेत मालक. आणि मालकाची झोप मोडाव तर पाप लागेल. सूर्य जर मावळला तर संध्या राहते. 3 टाइम दर्शन घेणारी बाई. वाटीत पाणी घेतलं आणि पाण्याकडे असं पाहलं म्हणजे तिनं कुंकू दाखिलं पाण्याला, कुंकू दाखिलं आणि पश्चिम दारात ती वाटी ठेवून दिली. काय सूर्य जाऊ शकतोय? 3.5 घंटे सूर्य जागेवर. कोणात ताकद माहिती आहे का? नवऱ्याच्या 3दा पाया पडणाऱ्या बाईत. नवऱ्याच्या एकदा पाया पडत नाही पंढरपूरला जाती. नाही, माय चुडेली नाहीस तू. विठाला तुम्ही घरी केलेली कामं याच्यासाठी जगाचा बाप धावतोय. कामं तशी गोड लागतील. आपले वयोवृद्ध सासू सासरे येतात, त्यांना आदरानं जी सून वेळेला जेवायला देते का, तिच्या हाकेला जगाचा मालक धावतो. सासू सासऱ्याला टायमाला जेवायला देणार नाही, महाराजाला काजू टाकून दूध देती, हिच्या अंगावर भिताड पडणार, छत पडणार तिच्या अंगावर. तिची माती करायचं काम नाही, घरच फुकून द्यावं लागणार तिचं. काय करते? मला पुढे आणणार नाहीत कीर्तनाला. नका आणू तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. मी काय मागं लागे नाही. मला काय नाद नाही एखाद्याच्या बनिली धुवाचा. मालकानं असा पाईप दिला आपलं घर धाकाय पुरता. मी नाही भंगिरी स्तुती करणार. त्याला आवडलं असं कीर्तन, तुम्हाला तर काही आवडेल. तुम्ही म्हणता झकास कीर्तन करा, लुगडं नेसायला लावता तुम्ही एखाद्या महाराजाला. सटाके सांगणार तुम्हाला जास्त आवडते, त्यालाही नरक तुम्हालाही नरक आहे. विठाला जो मुलगा आई वडिलाची नित्याने सेवा करतो त्याचं काम पंढरपुरातला मालक करतो. स्वामी काजा गुरु भक्ती पितृवचन सेवापती विष्णूची महापूजा नाही तुझा. स्वामी काजा गुरु भक्ती पितृवचन सेवापती विष्णूची महापूजा सोमनाथ भाऊ उतार लवकर. चला, आपल्या आईवडिलांची सेवा, भगवंताची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होते.
मायबापाची सेवा करीत नसरण महाराजाची थैल्या उचलीत असन तर 1 नंबरचा आरामखोर आहे. मायबापाची सेवा न करणारा ज्या महाराजाच्या पाया पडतो तो महाराज धोत्रा सगळं जाळणार. महाराज जळाले धोत्राला किती दिवस तू लागायला काही नाही. आपण जितकं काम चांगलं करतो का ते काम देवाला आवडावा त्या कामाच्या बदल्यात तो आपलं काम करतोय. बघा एक काम बघा. हकीसर शिवडी सांगतोय विश्वाची मालकीन आकाश मार्गाने एक श्रीमंत घेऊन जात होता. बुद्धिवान होता हेही सांगेल, श्रीमंत होता हेही सांगेल, पण वारकरी संप्रदायानं त्याला थोडस बेदखल केलं. तो थोडस चुकीचं वागला. भगव्या रंगाची कपडे घातली आणि या पवित्र भारत देशातल्या एका पवित्र स्त्रीचं तो हरण करत होता आकाश मार्गानं. रस्त्यात एका बलशाली पक्षानं पाहिलं. तो पक्षी कश्यपाचा नातू होता. तो पक्षी गरुडाचा पुतण्या आहे. तो पक्षी अरुणाचा पुत्र आहे. फार चांगल्या कुळातलं पोरग ते. कोण त्याचा काका? गरुड. त्याच्या काकाच्या पुढे कान धरल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटतच नाही. कान धरून या नाचेन गरुड पारे. त्याच्या काकाच्या पुढे कान धरावं लागते, उठबाशा काढावं लागतात. नंतर त्याच्या काकाला आलिंगन द्यावं लागतं आणि मग त्याचा काका सांगतो मालक भेटा याला. नाही अशा चिल्लर चालला तर ते उडूनच देते. इतका त्याचा काका दर्जेदार. वडील किती दर्जेदार. त्याच्या बाबा जर 1 दिवस गैरहजर राहिले ना या जटायूची तर आपल्याला प्रकाश पाहायला भेटणार नाही. सूर्याचा रथ हाकायचं काम तो करतोय. म्हणून उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर ग्रजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा, महाद्वारी वैष्णवजन पूजा सामू. एवढा दर्जेदार पिता आहे. अशा पवित्र कुळातला मुलगा पक्षी येतो. पक्षी त्याचं नाव आहे जटायू. मीरे कश्यपाचा नातू, मिरे कश्यपाचा नातू. जटायू रे नामे विख्यातू. जटायू रे नामे विख्यातू. मिरे कश्यपाचा नातू. पैठणच्या मालकाला सांगा. हे पैठणचे मालक सांगतात. जटायू नाव आहे. झडप घातली. सर्वांना कथा प्रसंग ज्ञात आहे. झडप घातली. महाराजाचे कपडे घातलेला काकडे व त्याने जले तू पक्षी. ते म्हणला असू दिन पक्षी पण तू संन्यासी आहे ना. संन्याशाला बाईचा काय संबंध काका? काय संबंध आहे त्याला? आणि तू जर एखाद्या चुकलेल्या स्त्रीला तिच्या घरी नेऊन पोचित असतील तर मग रडती कस काय? अण्णा हुशार होत ते पक्षी. हुशार होत. हुशार पक्षी होत. काही काही पशु पक्षी फार हुशार असतात. म्हातारी कीर्तनाला निघाले. गेटला कुलूप लावलं आणि कुत्र्याला सांगितलंय बाळू महाराजाच कीर्तने आम्ही चाललो तर आम्ही येऊस तर दारातून उठू नको. कुत्र दारातच. आणि पोरानं मागच्या खिडकीतून मका ऐकली. कुत्र चांगलं का पोट्ट. काय इमानदार असतात ना काही काही प्राणी. कसं नाव ठेवतं काय काय प्राण्याला. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडे वाघ या नावाचं कुत्र कसं काय नाव ठेवता. चातुर्मासी महाराजांकडे कुत्र एकादशीचा वाद मिटीला. ते कुत्र एकादशीच्या दिवशी भाकरी खात नव्हतं. मधल्या एकादशीला त्याची वारी आहे. राजूर गणपतीच्या बाजूला गाव आहे. तिथं समाधी आहे. त्या समाधीच्या कुत्र्याच्या समाधीच्या दर्शनाला लोक जातात. आमच्याकडे ठाकूरबाचं घोडं होतं. एकादशीला एक अन्न चारा खात नव्हतं. त्याच्या समाधीच्या दर्शनाला जातात लोक. मी पाया पडतो त्या समाधीच्या. का महाराज पशु असून त्याला एकादशी कळत होती. आमची कधी कधी हुकती. म्या बिस्किटच खाल्लं, म्या पावच खाल्ला. कुत्र आहे का तू? नित्य नेमाविन आपल्याला एखादच कळत नाही. कुत्र्याला महाराज पंचांकर त्याचा वाद मिटीत आहे. कुत्र पंचांकर त्याचा वाद मिटीत आहे. घोड ढवळे शिपीत कपडे घातलेल्या घोड्याला जरा जरा कळायला पाहिजे.
बया सुद्धा म्हणते मा बब्याचं अर्ध बिस्किटच खाल्लं आणि मला मग कळाली आज चतुर्थी आहे. आणि सतार भाईला कळते आज चतुर्थी आहे म्हणून ते दे दिवशी केळं इकडे रस्त्यानं. आमच्या दारातून जास्त सफरचंद गेले, केळी गेल्या, पेरू गेले, गाडी सारे मुसलमान भावायचे असते ते बिचारायचे धंदे करते. याच्याहून समजायचं आज काहीतरी उपास आहे बघा. आणि तुम्ही नुसते ठोठोच करणार. हा मग हुकूम मला लक्षातच नाही आजची एकादश नाही. एकादश आहे. किती मूर्खपणाचं टोक आहे आपलं, किती मूर्खपणाचं टोक आहे. कसा देव माफ करील आपल्याला. चला रावणानं सांगितलं तुझा संबंध काय. म्हणला एकच संबंध आहे, तू संन्यासी असल्यावर स्त्रीचा संबंध काय. काय होतं बोलायला. युद्ध सुरू झालं. रावण कपटी होता. रावणाने सगळ्यांना ज्ञात कथा बाकी पंख तोडे, लालबुंद शरीर झालं. पडला तो खाली. पण रथात बसलेली माऊली विश्वाची मालकी नव्हती. तिनं सांगितलं हे बाळा मी ज्याचं स्मरण करते ते करत राह. मी ज्याचं स्मरण करते त्याची आठवण कर, निश्चित तो तुला जगाचा बाप भेटायला येईल. एक जण म्हणला महाराज पक्षाला कसं भजन करता येईल आणि पक्षाला कशी हाक मारता येईल. मला एक सांगा, आपल्याला दगडाच्या टाळाचा सूर येईल का. आपल्याला दगडाच्या टाळात आपल्याला भजन करता येईल का. नाही. तुकोबारायला येत नव्हतं का. येत होतं. काय येत होतं. तुकोबारायने कृपा केल्यावर दगड पण स्वरात वाजत होते. तुकोबारायने कृपा केल्यावर दगड स्वरात वाजत होते. पक्षी ही सुस्वरे. पण कृपा कोणाची होती. तुकोबाराय. चला तुकोबाराय भजन कोणाचं करते. देव कोणता. पंढरीतला. मग सीता कोण आहे. पंढरपुरातल्या मालकाची पत्नी आहे का नाही. मग तुकोबाराय पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतात तर दगडातून स्वर निघतोय. पक्षी चांगल्या स्वरात आळवतात. मला सांगा तुकोबाराय ज्या देवाचं भजन करतात त्या देवाच्या पत्नीचा आशीर्वाद असल्यावर जटायू का नाही भजन करणार. माणसं काय डोकं लावतील काही मिळच नाही. शुल्लक डोकं लावणार. सतरजिताचा बाप कोण म्हणला 18 जीत. 18 जिताचा बाप म्हणलं 19 जीत. 19 जिताचा बाप म्हणलं 20 जीत. काही इचकिते ज्याची गरज नाही ते इचकिनार. एक जण म्हणला महाराज श्रीमद भागवतात कथा ऐकली. भगवंतानी वराहरूप घेतला आणि पृथ्वी दाढेवर धरली. मग पृथ्वी देवानं जर वरारूपात दाढेवर धरली तर देव कशावर उभे होते. म्हणलं तू या छताव. हा म्हणला हो आमच्या छताची 6 इंची जाडी होती. सुंबळ्या आहेस का काय रे म्हणलं. पृथ्वीची घडी केली तो हा तू अछत गुंडाळला ना. तू अछत राहतास तू का काय. म्हणजे काय 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 करतील काही मिळच नाही. त्याचा कशाला विचार करायचा देवाचा आपण. ती योग्यता आहे का आपल्याकडं. काही डोकं लावते. एक जण आंब्या खाली बसलं आणि खताडाचा ढिगल पाहिला. गावरान खतात ढिगल होता शेणखताचा. शेणखतावर एक भोपळ्याचा येल उगला. त्याला असे भोपळे लागले. चांगले भोपळे. खतात ढिगलावरले झाडं असे चांगले पोसत असतील पण लगेच सुकत असतील. लगेच मोठाले भोपळे ना आंब्याला अशा कैऱ्या लागल्या. ते म्हणलं महाराज देव जरा येडाच होता का. म्हणलं कसं काय. ह्या भोपळा करंगळीसारखं त्याचं बुड आहे. त्याला एवढा भोपळा लावला ना आंब्याचं बुड कासऱ्यात बसत नाही. एवढाले आंबे लावले. म्हणलं नाही रे ते देवाची लीला आहे. त्याच्या कशाला आपल्याला. नाही नाही देवाला इथं काही कळालंच नाही. झोपलं ते. पोपटानं आंब्याला टोच मारल्याबरोबर कैरी तुटली नाकाव पडली. कवळं नाक होतं. फटकन फुटलं रक्त बाहेर आलं. मला म्हणलं दवाखान्यात जावं लागतंय. म्हणलं आमच्या देवानं चूक केली. हा चूक नाही तर काय म्हणला. भोपळे इथं पाहिजे होते ना आंबा तिथं पाहिजे होता. म्हणलं आंबा पडला तर नाक फुटलं. भोपळा पडला असतात वाचत होता तू. मग म्हणला हो राव देव हुशारच आहे. देव चतुर देव चतुर. कशाला देवाचे डोके लावायचं आपण काय. महाराज सीतेचं वरदान म्हणल्यावर त्याला का नाही. महाराज तिला दुःखमुक्त करण्यासाठी स्वतःचं बलिदान आहे. तिच्या आबरूवर आलेलं संकट दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान आहे. मग त्याच्यावर कृपा का नाही करणार ती. हे बाळा मी ज्याचं स्मरण करते त्याला हाक मारित राह. रथ निघून गेला. हाक मारित होते. हे राम हे राम हे राम. कोड आवाज दिला. जगाचा मालक धावत आला. पाहिलं त्याच्याकडे. लालबुंद शरीर झालतं. भगवंतानं त्याचं तोंड पुसलं. उपरणं नव्हतं हो देवाकडं. नव्हतं काका देवाकडं उपरणं. कारण त्याच्या अंगावर वलकल्ली होती ना. उपरणं नव्हतं ना. तोंड तर पुसलं. कशाने पुसलं असेल. व्रतस्थ असल्यामुळं
कटिंग करायचा संबंध नव्हता, त्याच्यामुळे जटा वाढलेल्या होत्या. जटेनं जटायू पुसला, डोक्याच्या जटा मोकळ्या केल्या आणि जटेनं जटायूचा चेहरा पुसला आणि पाहिलं जटायू कोणी केलं तुझे? ते म्हणलं देवा जाऊ द्या, पण ज्यानं केले त्याने एक पवित्र स्त्री हरण केली आणि त्या माऊलीनं मला सांगितलंय राम नाव घ्या. देवाच्या लक्षात आलं ती सीता आहे. सांग रे तो कोण होता? महाराज जटायू फार हुशार, त्यानं विचार केला नाना साधनाच्या खटापटा करून हे भेटत नाही, नये योगियाच्या ध्याना जयच्या काय हजारो लाखो शिष्य द्यायचे अशा लोकांच्या स्वप्नात नाही. आणि आपण किडे खाणाऱ्या पक्षाला भेटलाय, बोलण्यात टाइम कशाला घालायचं, याच्याकडे बघतच राहायचं. पाहिली आवेध लावी पैसे जीवी जडवणे, काय काय ताकद महाराज, नुसतं बघत राहिला. काय ताकद, विश्वाच्या मालकानं सगळा शेवट केला. 3 दिवस दक्षिणेकडे तोंड करून तर्पण विधी केला. इतकंच नाही, वापस येत असताना रावण मारून ज्या विमानात बसले होते का, त्या विमानामध्ये सुवर्ण कमळाची माळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यात, सुवर्ण कमळाची माळ लखनलालजीच्या गळ्यात, सुवर्ण कमळाची माळ सीताई साहेबाच्या गळ्यात. फुलं आणले कोणी हे घरी गेल्यावर पहा, पण ववले मात्र त्रिजटेनं फुलं ववले, सुवर्ण कमळाची फुलं होती. आणि विमान अयोध्येकडे जात असताना थोडा वेळ विमान थांबलं आणि लागलीच प्रभू रामचंद्राने सुवर्ण कमळाच्या फुलाच्या माळेतले 1-2 कमळ तोडले आणि विमान स्थिर करून खाली टाकले. सीताई साहेब म्हणतात, प्रभू इतकी मौल्यवान पुष्पाची माळ, सुवर्ण कमळाची माळ आहे आणि तुम्ही तोडून 2-4 कमळ खाली टाकले, काय गरज होती? सीते आकाश मार्गानं ज्या वेळेला तुला रावण घेऊन जात होता ना, ज्या वेळेला त्याला प्रतिकार करण्यासाठी, तुला वाचवण्यासाठी असा कोण होता? प्रभू एक पक्षी होता. त्या पक्षाचं बलिदान इथे गेले, त्याचा अंत्यविधी मी केला आणि त्याला आदरांजली म्हणून पुष्प टाकले. त्यावेळेला आईसाहेब रडत होत्या. दृष्टांत संपला. तुकोबाराय श्रुतीला सांगते, श्रुती जटायूनं याच्या अगोदर भजन केलेलं नाही, जटायू कोण्या वारीला गेलेला नाही, जटायूनं दान धर्म केलेला नाही, कारण तो पक्षी आहे. तरी पण जगाचा मालक त्याच्या हाकेकरता का धावला, याचं एकमेव कारण आहे, या पवित्र देशातल्या स्त्रीवर आलेलं संकट दूर करण्यासाठी ज्यानं बलिदान दिलंय त्यानं 1 कोटी सप्ते केलेलं पुण्य पण कमी पडतंय. 50 कोटी सप्ते केलेलं पुण्य एकीकडं आणि एका स्त्रीला संरक्षण दिलेलं पुण्य एकीकडं. एवढी मोठी ताकद असते महाराज. आबलेचं संरक्षण करणं, स्त्रीचं संरक्षण करणं, या देशातली संपत्ती आहे स्त्री. राज्य राणी व संपत्ती. तत्रम वसंती देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो तिथं देवतेचं अधिष्ठान असते, सर्व देवता तिथं अधिष्ठित असतात. मात्र स्त्री आचरणशील असावी बरं का, वाक्य नीट लक्षात ठेवा. हो, मग विश्वाच्या मालकिनीच्या आबरूवर आलेलं संरक्षण दूर करण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं, याचं पुण्य मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. पक्षी जरी असला तरी पण त्याच्या हाकेला जगाच्या मालकाला धावच लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हाके सरशी उडी आगे से
घालनिया ऐसी कृपा पक्षा करता धावला महाराज. काय कृपाळ देव, जटायू करतात. 78 लोक डाव्या पंक्तीला आणि 36 लोक उजव्या पंक्तीला, अशा 2 पंक्ती बसल्या जेवायच्या. वाढणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या हाताला 78 लोक होते आणि वाढणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या हाताला 36 लोक होते. 78 लोकांपैकी 2 लोक जर सोडून दिले तर सगळे आरामखोर होते, सगळी भंगिरी होती, सगळी बदमाश होती, सगळी नालायक होती, सगळी बुजदिल होती. त्याच्यातली 2च अधिकारी होती, एकाचं नाव भीष्म, एकाचं नाव द्रोण, बाकी सगळी पांचट होती. आणि उजव्या हाताची जी 36 लोकांची पंगत होती ना अण्णा, ही सगळी सात्विक लोकांची होती. त्याच्यातले 5 तर तिचे पतीच होते. वाढणारी स्त्री होती, तिचं नाव होतं द्रौपदी. गुडघ्या इतकं तुपाचं बकेट होतं, भात वाढणं झालेला होता, त्याच्यावर वरण वाढलेलं होतं आणि मोठ्या वगराळ्यानं तांब्यानं ती तूप वाढत होती. डाव्या हाताच्या पंक्तीच्या 5 ते 6 लोकांना तूप वाढलं. हाकेसर शिवडी सांगतोय. आणि त्याच्या पुढच्या व्यक्तीला तूप वाढत असताना त्याचं प्रारब्ध थोडस कठीण झालं आणि चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. द्रौपदी होती ती द्रौपदी. महाराज, चोळीची 2 नंबरची गाठ सुटल्याबरोबर लक्षात आलं, डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातात वगराळ आहे, गाठ बांधायची कशी चोळीची. द्रौपदी आहे ती द्रौपदी. उजव्या पंक्तीत बघितल्याबरोबर पट 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 सगळी माणसं उठली, फक्त 5च लोक थांबली. 36 मधली 5 थांबली, बाकी उठून गेली. 78 लोकातला एकही उठला नाही. पण 78 लोकातला एक इतका हरामखोर होता, त्याचं नाव होतं इन्मक. मोठाले मोबाईल येत ना तुम्हाला भितडासारखे, हिचकी जा ना त्याच्यावर थोडं थोडं बघा, जा हिचकी जा, देव चांगलं करेल तुमचं. त्याचं नाव होतं अण्णा इन्मक. या इन्मक नावाच्या व्यक्तीने काकडे बुवा गांधार देशाच्या राजाला खुणवलं डोळ्यानं. चक्षुये पालवती नृणा गांधार प्रांतेषु नैवम गिरगावकर लिखितम. मी नाही लिहिले, महाभारत सांगते. गांधार देशाचा राजा शकुनी याला डोळ्यानं पालवलं. तोंडात कसं सांगता येईल, डोळ्यानं पालवलं. आणि पहा म्हणजे, आणि त्यानं पाहिल्याबरोबर 2 नंबरच्या चोळीची गाठ सुटली. त्याच्या उजव्या मांडीला त्याचा भाचा बसलेला होता, त्याचं नाव होतं दुर्योधन. मांडी थापटिली भाषे, बुवा वहिनी साहेबाच्या चोळीची गाठ सुटली, तूप वाढायला लावा. दुर्योधन वाईट नव्हता बरं. दुर्योधन संगतीनं वाया गेला, संगतीनं वाया गेला. संगत फार विचित्र असते राजा, फार विचित्र संगत. जितकं जीवन माणसाचं गोड व्हायचं असेल ते संगतीचा संबंध परिणाम असतो. हो, पतन उद्धार संघाचा होईल. 100 वर्षाच्या एका महाराजाला आयुष्य, जाऊ दे त्याला आयुष्य किती असेल असू द्या, पण महाराजाचं आयुष्य फक्त अर्धाच मिनिट शिल्लक राहिले. अर्धा तास, चुकून बोललो, अर्धा मिनिट, अर्धा तास आयुष्य शिल्लक राहिलं. इतकं जीवन गोड, इतकं जीवन गोड, इतकं जीवन गोड, इतकं जीवन गोड, पण अर्धा तास आयुष्य शिल्लक राहिले. म्हणून अर्ध्या तासानं महाराजाच्या पर्णकुटीच्या बाहेर विमान उभं आहे. विमान ते जमिनीवर टेकत नसते, विमान आधार उभं आहे जमिनीच्या वर असं एखाद्या फुटानं. आणि त्या विमानापासून महाराजाच्या पर्णकुटीपर्यंत पायगाड्या टाकलेल्या आहेत. महाराजांची जी ज्योत आहे का, ती पर्णकुटीतून अशी जमिनीवर न्यायची नाही, पायगाड्या, स्वर्गातल्या पायगाड्या. महाराज अर्ध्या तासानं त्या विमानात बसणार आहेत. बघता बघता 15 मिनिटं पुन्हा कमी झाली.
15च मिनिटं आयुष्य राहिलं आणि 15 मिनिटात महाराजाला तहान लागली. अरे पाणी देईल का कोणी? थकलेलं होतं शरीर पण उठता येत नव्हतं, आवाज होता. पाणी देईल का कोणी? शिष्य जवळ नव्हता कोणी, एकही शिष्य जवळ नव्हता. पर्णकुटीच्या बाजूला एक रस्ता होता. दिवस पेरणीचे होते आणि आपल्या सासऱ्याची आपल्या मालकाची भाकरी घेऊन एक स्त्री शेतात चाललेली होती. डोक्यावर भाकरीचं टोपलं होतं आणि तिने आवाज ऐकला, अरे पाणी देईल का कोणी? शेतकऱ्याची माऊली होती ती. शेतकऱ्याला दया असते हो. शेतकऱ्याला मनोगत किती कळतं सांगू तुम्हाला. त्याचा अर्थ फक्त घरी गेल्यावर पहा. धेनुचिया सोटा कळे खामाईता, धेनुचिया दोरा प्रसवती निज कळा, कृषी कर्मा असती तो. गाईचा जर सोट लोंबला असेल तर शेतकऱ्याला कळतो हिला वळूची भेट करून द्यावी. गाईचा दोर जर लोंबला असेल तर शेतकरी सांगतो 3 दिवसाच्या आत गाय वासराला जन्म देते, अरे आपली बाज गोठ्यात टाका रे, रात्री बेरात्री गाय जणल आडवल, वासरू मरेल, गाय मरेल. बघा प्राण्याचं मनोगत कळतंय त्याला शेतकरी म्हणतात. प्राण्याचं मनोगत. तुम्हाला एक सांगू का, हवामान खात्यातले लोक लाखो रुपयाच्या अब्जावधी रुपयाच्या मशीनचा अंदाज घेऊन हवामान सांगतात. शेतकऱ्याचं सांगू, पर्जन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जानती पिपिलिका, अंडे काढून या देखा, आणि का ठिकाणी ने तसे. पर्जन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जानती पिपिलिका, म्हणजे मुंग्या अंडे काढून या देखा, आणि का ठिकाणी ने तसे. तै मुंगीची या पाहुनी कळे, सांगती पर्जन्याचे सोहळे, ऐसे ते भूमीचे बाळे, कर्तृत्व सोहळे तयाचे. त्या मुंगीची अवस्था पाहून पाऊस येतो सांगतोय, हे त्या शेतकऱ्याला कळतंय. ढवळ्या कपड्यावाल्याला कवा कळन शेतकऱ्याचं. विठाला ती बाई शेतकऱ्याची. महाराज काय उदात्त अंतकरण असतं शेतकऱ्याच्या बाईचं. जेवढ्या जेवढ्या माझ्या पाहुण्या शेतकरी आहेत का, त्या भिकाऱ्याला जाऊ देत नाहीत. आणि जितक्या जितक्या सुशिक्षित पाहुण्या आहेत का, त्या खालच्या मजल्यावर राहत नाहीत, 3ऱ्या मजल्यावर. वरूनच सांगतात आम्हाला सुतक आहे. हो. आणि खाली किरायदार, म्हणजे भिकारी आला तरी किरायदाराचा पिना. अशा शिकलेल्या. हो. सास सासऱ्यालाच भाकर घालीत नाही, 2च तोंड आणि खिचडीन बोंड. शेतकऱ्याचं असं नाही होणार. महाराज शेजाऱ्याला अडचण असेल तर वाटीवर भाजीन भाकरी नेऊन देईल. इतकी दया शेतकऱ्याच्या अंतकरणात असते. म्हणून तर 4था देव आहे शेतकरी राजा. ज्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो का, या विश्वातला प्रत्येक व्यक्ती ते मोती खातो. जण म्हणला माझ्याकडं 10,000 कोटीची प्रॉपर्टी, सुंबळ्या बोंबल्या काय चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खातो का हरामखोरा तू? हे मोती तयार करायचा कारखाना फक्त शेतकरी राजाकडे, पुन्हा नाही करू शकत कोणी. 4 देव आहेत महाराज आपले, फक्त 4 देव. 5व्या देवाच्या पुढे मान नाही वाकवायची. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक एक देव, यांचं भजन करणारे 2 देव. उद्याचा सूर्य ज्यांच्यामुळे पाहतो भारताचे जवान 3 नंबरचे देव. आणि रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा 4था देव. अरे बाकीचे भंगिरी देव तुम्हाला लुटून, तुम्हाला फुकून तुमच्यावर शेकत बसणारे. हा, ठराविक देवांच्या नादी लाग जा. विडाला विडाला विडाला. शेतकऱ्याची बाई येते, शेतकऱ्याची बाई. तुम्हाला एक सांगू का, आमचे मित्र हे टर्नरी म्हणजे ते जनावराचे डॉक्टर झाले काका विठ्ठल अण्णा. तर
ती गाय 2 दिवसापासून काही खात नव्हती. डॉक्टरला बोलिलं तर ताप मोजायची कांडी त्याची घरी विसरली. ताप मोडायची कांडी घरी विसरली. ते म्हणले मी घरून ताप मोडायची कांडी आणतो. तितक्यात म्हातारं काठी टेकीत आलं. ते म्हणला डॉक्टर साहेब आणू नका, गाय 1-2 घंट्याची सोबती. तर ते शिकलेलं होतं ना जरा, गुडघ्या इतकाले स्वाक्स, त्याचे ते बुट, ते थाट, म्हणजे पदवी लागलेली त्याला ती हेटरनरी हे ते. ते म्हणला काय मामा कस काय मरण? ते म्हणले बापू गाईच्या शेपटीला जे शेण लागले ते काळं शेण आहे. निकाळ्या नावाचा आजार झाल्यावर ताप जास्त रक्तात वाढती आणि तिची विष्ठा सुद्धा काळी होती आणि शेण तिचं रक्त सुद्धा काळं होतंय. आणि निकाळ्या हा ज्या वेळेला 3ऱ्या टप्प्यात जातो त्यावेळेला जनावर वाचत नाही. कोणाला कळालं? शेतकऱ्याला. इतका हुशार प्राणी शेतकरी राजू, हो इतका हुशार शेतकरी. त्याच्यामुळं विश्व जगतंय, त्याच्यामुळं विश्व चालतंय. एक जण महाराज कॅनलला पाणी सुटल्यावर जरा सप्त्यात लोक कमी आले त्या दिवशी. तर ते महाराज म्हणला येडपट माणसं बसले रानात. अरे सुंबळे आहे का काय तू? या सप्त्यातल्या पंक्तीला काय गौऱ्या खातीन का लोक? त्याच्या कॅनलला पाणी सुटल्या गहू भिजू दे, मका भिजू दे, त्या मकेचा शिरा करता येईल, गव्हाच्या पुऱ्या चपात्या करता येतील. आणि कॅनलला पाणी सुटल्यावर पाणी बंद करून जो कीर्तन ऐकतो का ते 1 नंबरचा नालायक. 1 नंबरचा नालायक. कारण वारकरी संप्रदायातले सगळे आधारीव लोक शेतीची नाळ असलेली लोक आहेत. ज्या संप्रदायातल्या माणसाला शेती कळत नाही का त्या गधड्याचं ऐकल्यावर तुम्ही मरून जाता. विठाला विठाला महाराज माझ्या अष्टादश मालकांचं वाक्य, कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे. काम बंद करून भजन नाही, काम आटपल्याच्या नंतर मिळालेला वेळ भजनात घालायचा, हे शेतकऱ्याचं काम आहे. चला, शेतकऱ्याची बाई भाकरीचं टोपलं घेऊन चालली, इथपर्यंत आलतो ना. महाराजांनी विचारलं पाणी आहे का? संगतीचा परिणाम सांगतोय. मग आकेसर शिवडी मला ना दे, पाणी देता देता गहू तुपटायचा, त्याच्यामुळे लांबतन घरा नाही. बाईनं टोपलं पर्णकुटीच्या पुढे टेकलं, महाराजांच्या माठातला पेला भरून घेतला आणि महाराजांना दिला. आयुष्य राहिलं फक्त 3 मिनिटाचं शिल्लक. इमानदारी उभं या, विमान उभं आहे. महाराज विमानात बसून जाणार आहेत. कुठं? वैकुंठाला. इतकं जीवन महाराजाचं गोड जगलं. महाराजाच्या हातात या पवित्र माऊलीनं, शुद्धांतकरणी माऊलीनं, तिच्या अंतकरणात तिला इतकं पाप नाही, तिनं पाण्याचा पेला भरून दिला. आयुष्य 2 मिनिटाचं शिल्लक आहे. महाराज पाणी न पिता तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिले 1 मिनिट. आयुष्य राहिलं 1 मिनिटाचं. राहिलेल्या अर्ध्या मिनिटात तिनं सांगितलं महाराज घ्या ना पाणी. त्याच्यात अर्धा मिनिट गेला आणि राहिलेल्या अर्ध्याच मिनिटात महाराजांनी विचार केला, तरुणपणात भेटली असती तर हिच्या संग लग्न केलं असतं. किती मिनिटं? फक्त अर्धा मिनिट, 30 सेकंद काका. 30 सेकंदात महाराजांनी विचार केला, तारुण्यात भेटली असती तर हिच्या संग लग्न केलं असतं. तरी तपोबळी जन्मधरी, वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी, 30 सेकंदाची वासना संगतीत आली तर एवढ्या मोठ्या साधूचं इमान निघून गेलं आणि बसलं पुढच्या जन्मात पपेच माई संग कांदे खुरपीत बसलं. तरी तपोबळी इतकी संगती बेकार. वाईट नव्हता दुर्योधन्या 9 लोकांच्या संगतीनं नाचला. त्याच्यापैकी सख्या मामांना नाशिलं त्याला. वाडा म्हणे हाकीसर शिवडी सांगते. आणि मग दुर्योधन्या बरसला. वहिनी साहेब वाढा मला. महाराज काय ती पवित्र माऊली होती हो, फार पवित्र. द्रौपदी किती पवित्र सांगतो मला.
पवित्र द्रौपदीच्या पायाचं नख पाहिल्याच्या नंतर दुर्वास नावाचे साधू 60,000 शिष्यासह जेवून निघले. तिचे होता तरुषण आणि मिळे पोटभरी अन्न. काय पवित्र द्रौपदी असेल हो. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक व्यक्ती ऐकला का तुम्ही? खिलजी अल्लाउद्दीन खिलजी इतिहासातला काल आहे. या पवित्र देशामध्ये पद्मावती नावाची एक स्त्री होऊन गेली. पद्मावती फार सुंदर होती ती, फार सुंदर. आणि या सुंदर पद्मावती नावाच्या स्त्रीच्या सौंदर्याकडे बघून हा अल्लाउद्दीन खिलजी आहे का, याच्या अंतःकरणातला रावण जागा झाला, काम जागा झाला. आणि त्याने विचार केला हे आपल्याला प्राप्त व्हावी. खिलजीचा जो गुमास्ता होता त्यानं सांगितलं, सरकार ये हिंदू की अबला है बोले, ये आकाश की विद्युलता है बोले. ते हिंदीत बोलत होतो. ये चपला है बोले, विद्युलता है बोले, ही जे ही चपला आहे, ही तुम्हाला नाही मिळणार. बडतर्फ केलं. मूर्खा, भाकरी आमच्या खातून माझ्याकडून बोलत नाही. ते म्हणलं तुमच्याकडून बोलण्यात काय, मिळन मी म्हणतो पण तुम्हाला भेटत नाही. ती इतकी अधिकारी आहे. हा खिलजी थोडा पापी होता. यानं त्या गावाला विळखा घातला आणि राजवाड्याच्या द्वारापर्यंत आला. मालकानं पाहिलं पद्मावतीच्या. डब अंतःकरण कालवलं. किती पवित्र असेल महाराज द्रौपदी याच्यावर सांगतोय. किती पवित्र असेल, किती पवित्र. डब अंतःकरण कालवलं आणि आतमध्ये गेले. पत्नीने पाहिलं, मालकाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. तिने सांगितलं, प्राणनाथा स्वामी आपण रडता? पद्मावती, हा खिलजी नावाचा व्यक्ती तुझ्या शरीराची लचके तोडण्यासाठी आलेला आहे. तिनं सांगितलं, मालक एक काम करा, मी तुमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष महात्म्याची बायको आहे. मी तुमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष महात्म्याची पत्नी आहे. माझ्यासारख्या पवित्र स्त्रीला हात लावायची खिलजीची काय ताकद आहे. पण शेवटी तोही राजा होता. त्यानं सांगितलं, प्रिये ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या नाहीत ग. 1000-2000 सैन्य गावाला वेढा घातलाय. त्याच्यातलं 200-300 उघड्या तलवारी घेऊन आपल्या राजवाड्याला येडा घातलाय आणि आपल्या बैठकीत 5-4 उघड्या तलवारी घेऊन खिलजी बसलेला आहे. आता करायचं काय? तिने सांगितलं, एकच काम करा मालक, 15 ते 20 मिनिटाकरता खिलजीचा पाहुणचार करा. तोपर्यंत तुमची स्त्री इतकी पवित्र होईल की त्यानं हात लावल्याच्या नंतर तो जळून जाईल. आणि परसदारानं मागच्या दारात गेली. मागच्या दारात एक विहीर होती. गाईचा गोठा होता. गाईच्या वैरणीची सुडी लावलेली होती, वळही लावलेली होती, गंज घातलेला होता. पण विहीर आटलेली होती. विहिरीत पाणी नव्हतं. त्याच्यात लाकडं टाकले. 10-5 गाईच्या कडव्याच्या पेंढ्या टाकल्या आणि गाईच्या गोठ्यात गेली आणि गाईला प्रणाम केला. त्या गाईची शेपटी धरून स्वतःच्या कपाळाला लावली. द्रौपदी किती पवित्र होती याच्यावर सांगते. गाईची शेपटी कपाळाला लावली आणि डोळ्यातून पाणी आलं आणि त्या गाईला सांगितलं, माझी माय, आतापर्यंत मी कपाळाच्या मालकाला 2 टाइम वेळेला जेवायला देत होते ग, पण अजून 5 ते 10 मिनिटाच्या नंतर मी त्यांना जेवू द्यायला राहणार नाही. तुला एकच विनंती करते, रोज शेरभर दूध देतेस, आजपासून जास्त दूध दे. तुझ्या दुधावर माझे मालक जगतील. गाईला प्रणाम केला. लेकरा इतकं जर तुझ्यावर प्रेम केलं असेल तर मी गेल्याच्या नंतर माझ्या मालकाला दूध दे. असं गाईची शेपटी कपाळाला लावून या पवित्र देशातली स्त्री गाईला विनंती करते. इतकी पवित्र स्त्री या देशाची, इतकी पवित्र. तितक्यात खिलजी खळवळला आणि पद्मावतीचे मालक वाड्यातल्या आतल्या चौकात आले आणि विचारलं, पद्मावती, तो खळवळलेला आहे. तिनं सांगितलं, मालक तुम्ही काय रडता? ती हसत होती आणि पद्मावतीचे मालक रडत होते. मालक तुम्ही रडता? सांगितलं, पद्मावती तू हसतेस? मालक ऐका ना, माझ्या हसण्याचं एकच कारण आहे की एकही नालायक या शिराला स्पर्श करू शकणार नाही. नाही ग, नाही, हद्दीच्या पलीकडे सीमा गेलेली आहे, आपण काही करू शकत नाही. नाही मालक, काहीच नाही, फक्त 5 मिनिटाचा वेळ धरा. कसं बोलते ग तू? ऐकता का म्हणे. ऐकता मालक, ऐकता. एक अभंग आहे पुराणामध्ये, सर्प माथा मणी. काय वाक्य वापरलं होती ना, पण मला अभंग आठवला. सर्प माथा मणी. सर्पाच्या माथ्यावर मणी असतो. ते सर्प आपल्याला दिसत नसतात आणि ते काही काही प्रांतात असतील,
पण त्या सर्पाच्या माथ्यावर जर मणी घ्यायचं असेल ना काकडे महाराज, तर जिवंतपणी सर्प घेऊ देत नाही, जिवंतपणी घेऊ देत नाही. सर्प माथा मणी. याच अभंगातलं एक कडवं सांगतो. अभंगातलं कडवं, राग मानू नका, फार गोडसं कडवं आहे. मला असं ती काय हुशार असेल तिनं वेगळं वापरलं, पण मी अभंगातलं कडवं सांगतोय. सर्प माथा मणी पतिव्रतेचे स्तन, विध्वंशिल्या प्राण हाताने. मालक, सर्पाच्या माथ्यावरचा मणी मेल्याशिवाय कोणाला घेऊ देत नाही, आणि पतिव्रतेच्या शरीराला हात जिवंतपणी ती लावू देत नाही. अशी कोट्यावधी खिलजी येऊ द्या. 5 मिनिटाचा अवधी मागितला, विहिरीत लाकडा आणि कडवा टाकला, वरून काडी आगकाडी टाकून दिली, आणि त्या काळी पद्मावतीनं जोहार करून घेतलं. महाराज, इतिहासातली पद्मावती जर इतकी पवित्र असेल तर पुराणातली द्रौपदी किती पवित्र असेल कल्पना करा. काय पावित्र्य असेल. महाराज, विश्वाचा मालक तिला बहीण मानित होता, पंढरपुरातला मालकांना. काय पवित्र असेल होती, काय पावित्र्य असेल त्या द्रौपदी. आणि ज्या वेळेला चोळीची गाठ सुटते त्यावेळेला धर्माकडे बघितलं, धर्मानं खाली मान घातली आणि सांगितलं द्रौपदी वाढत राहा. आता याचं कारण काय असेल मला ते काही सापडलं नाही. जे सापडत नाही ते आपण बोलायचं नाही. आणि हे 78 लोक, याच्यातली फक्त 2 माणसं मानाखाली घातलेल्या होत्या, भीष्म आणि द्रोण. द्रौपदीचं इतकं अंतःकरण पाकुळलं, देवाला विनंती केली, देवा, अरे देवा परमेश्वरा, ही 78 लोकांपैकी फक्त 2 लोकांना शरीर पाहू नये, कारण ते विद्वान आहेत, ते पावन आहेत, ते पूज्यश्री आहेत, ते आदरीव आहेत. आणि 78 लोकांपैकी 2 सोडून दिले तर बाकी सगळे मूर्ख आहेत. मूर्ख म्हणजे येडे. आणि येड्यानं शरीर उघडं पाहिलं काय, झाकलं पाहिलं काय, काही संबंध नाही त्याचं, काय त्याच्यात एवढी तथ्यता नाही ना. आणि हेच तर 5 पतीच आहेत, त्यांचा तर अधिकार आहे. बघ रे देवा, बघ रे देवा, बघ 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 देवा, बघ बघ बघ. माधव महाराज मगर सांगायचे, देव फुकट काम कोणाचं करीत नाही, आणि देव पैसे पण घेत नाही. पैसे याच्याकरता घेत नाही, पैशाची मालकीनं त्याची पत्नी, नुसती पत्नी नाही, दाशी. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, याच्याकरता पैसे घेत नाही. आणि मग फुकट काम करीत नाही कसा, भावा एकासाठी खांदावा ह्या फुल्या. देवा कारणे भाव तस्मात, काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळता, बोरे खाय भिल्लटीची, पोहे सुदाम देवाची. फक्त भाव, त्याला भाव पाहिजे, फक्त वासुदेव भाव पाहिजे. आणि भाव जर शिल्लक असेल तर मग तो काम ऐकतो. असं काय असेल द्रौपदीकडे भाव. देवाचं एकदा बोट कापलं होतं, बोट कापलं होतं, बोट. देवाला सांगितलं, देवा तुला यावं लागतंय, एवढं आबरूचं संरक्षण कर रे. अरे दुर्वासासारखा शीघ्रकोपी साधू 5 रागीट लोक होते, त्याच्यापैकी दुर्वास एक रागीट होते. महाराज दगडाकडे पाहिलं की दगडाची लाईच होत होती, लाई होत होती, लाई. जर पांडवांनी वनवासात जेवण दिलं नसतं तर दुर्वासाच्या शापानं काय झालं असतं, याच्याकरता पंढरपुरातल्या मालकाचा शेंडीतला घाम पायात आलता. पंढरपुरातल्या मालकाचा घाम, डोक्याचा घाम पायात आलता, पायात. इतकं दुर्वास अधिकारी. ठीक आहे, तुमच्या आमच्यासारखा महाराज थोडाच होता, 2-4 अभंग पाठ करून याच्या त्याच्या नाकात काड्या घालणार. ते दुर्वास होते, दुर्वास होते महाराज, दुर्वास. आणि त्या दुर्वासानं पाय नख पाहिल्याच्या नंतर भोजन मिळावा. पवित्र किती शरीर असेल, तिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. देवा नको रे या शरीराचे दिंगडे. महाराज त्यासाठी पुण्य लागते, पुण्य. जटायूकडे एक पुण्य होतं, या देशातल्या पवित्र स्त्रीच्या आबरूचं संरक्षण करण्याकरता स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलंय. हे पुण्य त्याच्याकडे होतं, त्याच्याकरता जगाचा मालक धावला. फुकट कसं धावलं ते, कोण रिकाम आहे फुकट करायला. बायको नाही फुकट लवथव धनवंत पुरुषाशी, स्त्री लवथव करी कैशी, कुटका देखुनी शुनी जायची पुच्छा आलवी. कांता लवे बहुमाने, कांता लवे बहुमाने. जितके संबर आपण श्रीमंती कमवली का मनोज, तितकी बायको अशी पुढं करते. आणि भंगिऱ्याला बोट मोडू शा देतात. बायको वाकत नाही, बायको नाही करत आपलं काम. तिला राग येतो, तिला कंटाळा येतो. देव येडा आहे आपलं काम करायला. योग्यता लागते, योग्यता.
बोट कापल्याचं निमित्त झालं आणि द्रौपदी चिंदी बांधणार होती. पण द्रौपदीच्या लक्षात आलं आता वाड्यात जाऊन चिंदी आणण्यापेक्षा तोपर्यंत रक्त किती जाईल म्हणून डाव्या हाताने बोट दाबलं, उजवा हात पदराला घातला, पदराचा कोपरा डाव्या बगलात दाबला, पदर फाडणार तेवढ्या अवकाशात उद्धव बरसला. ताई काय उद्धव दादा, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर सौभाग्यवती स्त्रीनं पदराकडनं नाटी फाडली नाही पाहिजे. ठिगळं लावून लुगडं नेसलं तरी चालते, पण उलटी नाटी कपाळावर कुंकू असल्यावर कधीच नेसायची नाही. असा पुराणाचा सिद्धांत आहे, माझा नाही. माझा कोण ऐकणार आहे? पुराण सांगते पुराण. उद्धवानी द्रौपदीला सांगितलं ताई नाटी फाडू नकोस, तरी पण तिनं फाडली. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपक सुद्धा पुरावा आहे की ना. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. भाऊ आहे जगाचा बाप, तिने पितांबर फाडला. मला श्रुती खळवळली, उद्धव खळवळला, अजून काही लोक खळवळले. श्रुतीने प्रश्न केला, द्रौपदी तुला देव श्रेष्ठ का पती श्रेष्ठ? मला लय मोठं संकट आहे नाही. द्रौपदीला पहिला प्रश्न केला, हे द्रौपदी तुला देव श्रेष्ठ का नवरा श्रेष्ठ? काका तिनं सांगितलं मला नवरा श्रेष्ठ. रतन भाऊ द्रौपदीनं सांगितलं माझे पती श्रेष्ठ आहे. श्रुतीनं सांगितलं साप खोटं बोलतेस. जर तुला पती श्रेष्ठ असता तर कपाळावर कुंकू असल्यावर तू पदराकडून नाटी का फाडलीस? तिने सांगितलं श्रुती माते अगं मला माझा पती श्रेष्ठ आहे. नाही म्हणे. श्रुतीने उद्धवाला सांगितलं तुमचं जरा जवळचं नातं विचारा विचारा. आणि उद्धव जवळ आले म्हणजे ताई मी तुला सावध केलतं, मी ओरडलं ए ताई पदर फाडू नकोस, पांडव जिवंत आहेत, कपाळावरच तुझं कुंकू आहे, नाटी फाडू नये. द्रौपदीने मान खाली घातली, ठास 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 फुनके देऊन रडू लागली. श्रुतीनं सांगितलं द्रौपदी चूक झाली कबूल कर, चूक झाली कबूल कर, तुला देव श्रेष्ठ वाटलाय पती श्रेष्ठ नाही वाटला. उद्धवानं सांगितलं ताई माझ्यापाशी जाऊ दे पण श्रुतीला खरं बोल. डोळ्यातल्या पाण्याचा वेग वाढला, रडू लागली द्रौपदी. उद्धवानं सांगितलं ताई तुझ्या रडण्याचा अर्थ मी कळतो ग, मला कळतंय, पण श्रुतीला कळत नाही ग. श्रुती प्रश्नाचं उत्तर विचारते. सांग ना द्रौपदी, तू म्हण ना मला देव जास्त आवडतो नवऱ्यापेक्षा. हलगत नजरेनं वरी पाहिला आणि उद्धवाला सांगितलं दादा मला पंढरीतल्या देवापेक्षा माझे पती जास्त आवडतात रे, मला पती जास्त आवडतात. ताई वारंवार हाच शब्द सांगते मला पती आवडते आणि कपाळावर कुंकू असताना तू पदर का फाडते? ऐक रे दादा मला देवापेक्षा हजारो पटीनं माझा पती आवडतोय, मग पदर का फाडा? ऐक उद्धव दादा, ऐक श्रुती माते, या कपाळावर कुंकू किती दिवस जिवंत ठेवायचे त्याच्याकरता पदर फाडलाय. मी पदर आयऱ्या गायऱ्यासाठी नाही फाडला, या कपाळावर कुंकू माझ्या किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्यासाठी पदर फाडलाय. मी मूर्खासाठी पदर नाही फाडला. महाराज श्रुती माती इचकीत होती. काय वाक्य द्रौपदीचं. महाराज पुण्य नव्हतं तिच्याकडे, ह्या पुण्याच्या बळावर त्याची मान वाकली नसेल. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी रे ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी तो रे संती केला ऋणी, म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगे आपुलिया. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. आणि मग चोळीची 2 नंबरची गाठ सुटली आणि 1 नंबरची गाठ सुटायला 2-3 सेकंद शिल्लक आहे. द्रौपदी तोंडाने काही बोलत नव्हती, फक्त तिचं अंतःकरण बोलत होतं आणि अंतःकरणाचा आवाज द्वारकेतल्या मालकाला जात होता. दादा हे दादा 2-4 सेकंदात चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर
पदरात पडलेला अपमान अवमान तुझ्या बहिणीनं पाहण्यापेक्षा एक का करत नाहीस रे? या 3 सेकंदाच्या आत, अर्ध्या सेकंदात हे लोकातली यात्रा तुझ्या बहिणीची का संपत नाहीस? सांगणारे दक्षिणेच्या राजाला, हे द्वारकेच्या दादा, सांगणं दक्षिणेच्या राजाला, 3 सेकंदात जर चोळीची गाठ सुटेल आणि वक्षस्थळ पापी पाहतेल, त्याच्यापेक्षा दक्षिणेचा राजा यम तुझा ऐकतोय ना रे. सांग ना त्याला, सांग माझ्या बहिणीला घेऊन जाय कायमचं. अर्ध्या सेकंदात अंतःकरणाची कळ ओठातनं बाहेर आली. आता आपल्या शरीराची परवड नाही आणि तिळ जाईल इतकी खिंड होती विठ्ठलांना. म्हणजे ती खिंड किती बारीक असेल तितकं सूक्ष्म रूप पंढरपुरातल्या मालकानं धरणं आणि श्वासातून आत प्रवेश केला. आत पहिले हात 2 होते, डाव्या हातात तुपाचं बकीट आहे, उजव्या हातात वगराळ आहे. आत प्रवेश करून 2 हात शिल्लक आले. त्या हात परमेश्वराची होती आणि त्या हातानं चोळीची गाठ मारली. महाराज, कोण म्हणते देव येत नाही? द्रौपदीसाठी आलाय म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हा केसर से बुडी हाक मारल्याच्या नंतर जगाचा मालक येतो. देवानं चांगल्या भक्तासाठी कुळ पाहिलंच नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदास असा. हो, भक्तासाठी जातीचा समज. महाराज, साधूला जातच नसती. जातीच्या चौकटीत अडकलेला साधूच नसतो. त्याचं साधुत्व सिद्ध होत नसतंय, त्याला देव मान्य करत नसतो. हो, साधूला जात नाही, काही संबंध नाही साधूला जातीचा. कोण म्हणते धावत नाही देव? टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारं एक जण होतं. टाळ्या नाही, टाळी. टोल नाक्यावर 22-23 वर्षाचं पोरग खिन्न झालं. भारदस्त वारकरी भेटला जुना, गळ्यात अशी मोठी तुळशीची माळ, आकड्याची काठी आणणार असा वारकरी. काय रे म्हणे, का नाराज आहे? काही नाही म्हणे, देवानं शरीर सुंदर दिलं पण पुरुषार्थ काढून घेतला. मग घेऊ दे म्हणे, काय होतंय? नाही म्हणे, मला लग्न करत आहे. अरे नाही करत आलं म्हणजे काय झालं? ज्याने लग्न केले तिला मोठी झालीत का काय? नाही म्हणे, पण आई मानित नाही, बाबा मानित नाहीत, सोयरे धायरे मानित नाहीत. अरे जे मानित नाहीत ते मरणार आहेत म्हणले एके दिवशी. जे तुला मानित नाहीत ते कुठं अमृत पिऊन आलेत म्हणले ते मरणार आहेत. तुला आशानं मानावा की विश्व आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे, त्यानं मानावं. कारण विश्वाचं अस्तित्व ठेवण्याची ज्याच्यात ताकद आहे त्यानं मानावं. करावं काय लागेल? करणं भजन. कर म्हणले, कर भजन, कर 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 भजन कर. आणि त्या वारकऱ्याचं ऐकून त्यानं भजन केलं. सांगणार वारकरी मेलं नाना, मेलं. ते मेल्याच नंतर लोक म्हणले, आता कसं करू तू? जन तुला भजन करायचं सांगितलं ते तर मेले. ते म्हणलं मरू द्याकडे, पण मरता मरता बी सांगितलं, जोपर्यंत प्राणात श्वास आहे, शरीरात श्वास आहे, तोपर्यंत भजन बंद करू नको. जगाचा मालक तुझं ऐकल, तुझ्या करता धावल. तृतीयपंथी व्यक्ती हो बिचारा, तृतीयपंथी. कुणालाही नाव ठेवण्याची आपल्याला लायकी नाही, कोणालाही नाव बोट ठेवण्याची आपल्यात लायकी नाही. त्याच्यासाठी आपला जन्म नाही. आपण स्वतः दुरुस्त होण्यासाठी आपला जन्म आहे. दुसऱ्याचे खवले काढण्यासाठी, खपल्या काढण्यासाठी आपला जन्म नाही. आपल्या काय चुका आहेत त्या दुरुस्त करून पुढे सरक. टाळ वाजिता येत नाही, चिपळी वाजिता येत नाही, विणा वाजिता येत नाही, मंदिरात पडलेलं आहे. फक्त अंतःकरणात तितकी ताकद आहे. शुद्ध अंतःकरणानं सांगितलं, देवा आयुष्यभर तुला हाका मारल्यात रे, आयुष्यभर तुझं भजन केलं रे देवा,
एका निष्ठावंत वारकऱ्यानं सांगितले रे मला, म्हणून तुझं भजन केले देवा. वाऱ्यावर सोडतोस का रे मला देवा, फेकून देतोस का रे मला. हे देवा बघ ना माझ्याकडं, बघ ना माझ्याकडं, बघ ना देवा. अरे मला लौकिका करता भजन नाही केलं, लोकांनी मला चांगलं बनवायचा करता भजन नाही केलं. अरे तू भजन करणाऱ्याचा आदर करतोस याच्याकरता भजन केलंय. लोकांनी मला बरं म्हणावं याच्याकरता भजन नाही केलं. भजन केल्यावर त्याच्या हाकेला धावतोस याच्याकरता भजन केलंय. देवा मी तृतीयपंथी याच्याकरता मला वाळ टाकतोस. बघ देवा, सांभाळ तुझं तू प्रीत. मी श्रद्धेनं भजन केलंय, तुला यायचं का नाही ते ठरव. महाराज शरीर खाली पडल्याबरोबर त्या लागी विमान पाठविले, त्या लागी विमान पाठविले.